आपण सर्वांनी दिलेला साथ प्रतिसाद उदंड असा हा उत्साह, ही प्रेरणा ज्याच्याकडून आपल्याला मिळत असेल. गाणं प्ले करायचं का? दुसरं गाणं प्ले करा प्लीज. जोरदार आवाज यायचा आहे. मग आपण ढोल ताशांच्या पथकांनी सुरुवात करणार आहोत. पुन्हा गणपती बाप्पा जोरात आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुरू करायचं प्लीज. सागरजी नाईक साहेब, माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका, नवनिर्वाचित नगरसेवक मंडळाचं यंदाचं 3रं वर्ष आहे. नवी मुंबईचा मानाचा मावी महागणपती उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आपण हा सोहळा आपण संपन्न करत आहोत. मावी गणेश जयंतीचा उत्सव आणि आपण सर्वांनी दिलेला साथ प्रतिसाद मोलाचा आहे, महत्वाचा आहे. श्रीराम ढोल-ताशांचं पथक आपल्या सोबत आहे. तसंच सन्माननीय सागरजी नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. माझे महापौर महानगरपालिका तसंच स्थानिक विद्यमान नगरसेवक आपल्या सोबत उपस्थित आहेत. संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं
टाळ्याने आपण श्रीराम ढोलताशा पथकांचे हे सर्व कलाकार आपल्या सोबत आहेत त्यांचं सुद्धा आपण या निमित्तानं सत्कार करणार, स्वागत करणार. श्री प्रतिष्ठानच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवक, एक कार्यकर्तृत्ववान नेतृत्व आणि नेहमीच समाजाशी असलेलं आपलं दायित्व, प्रत्येक गोष्टीतून एक वेगळा आयाम ज्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक बांधिलकीचं नातं जे जडलेलं आहे, जोपासलेलं आहे, त्या नात्याला योग्य तो न्याय देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय सागरजी नाईक साहेब आज उपस्थित आहेत. केशरी प्रतिष्ठानच्या वतीनं पुन्हा एकदा पुनश्च एक वार मनपूर्वक स्वागत संपन्न करतोय. 21 तारखेपासून 24 तारखेपर्यंत हा सोहळा इथे संपन्न होणार आहे. असा आपला लाडका गणपती बाप्पा आणि खरंच आपसुकच त्याच्या आगमनानं संपूर्ण सृष्टी, संपूर्ण परिसर हा नवचैतन्याने भरला जातो. एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी पॉझिटिव्हिटी, एनर्जी या निमित्तानं मिळत असते आणि म्हणूनच कार्यकर्त्यांना संतुष्ट करणारा, कष्टकऱ्यांना रोजगार देणारा, कलाकारांना नवनवीन संधी देणारा आणि तुम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद देणारा हा गणपती बाप्पा रूप आपण आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये प्रथम दर्शनाचा सोहळा सुरू होतोय. मुखदर्शनाचा हा सोहळा सुरू होतोय. एक वार आपल्या सर्वांचं केशरी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला आजचे मान्यवर लाभलेले सन्माननीय सागरजी नाईक साहेब, माजी महापौर, नवी मुंबई महानगरपालिका नवनिर्वाचित नगरसेवक आपल्याला झालेले, तसंच सन्माननीय किशोरजी पाटील साहेब, समाजसेवक अभिषेक मावळे, समाजसेवक मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा आम्ही केशरी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. यंदाचं 3रं वर्ष नवी मुंबईचा मानाचा मागी महागणपती उत्सव इथे आपण संपन्न करत आहोत. अतिशय सुंदर सुबक अशी गणपती बाप्पाची प्रचंड मोठी मूर्ती आपण पाहतो. त्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यातूनच मिळणारी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं बल आहे संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला. या निमित्ताने गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा लाभत राहू दे. बाप्पाची सेवा अर्चा करून, होम हवन, पूजा अर्चा करून, नाना विविध प्रकारच्या सामाजिक बांधिलकीचं जे नातं चढलेलं असतं, जे जोपासलेलं असतं, त्यांना प्रत्येक वर्षी नव्यानं नाळ देणारं मंडळ म्हणजेच केशरी प्रतिष्ठान. आपली संस्कृती, परंपरा हे सारं घेऊन त्यानंतर 22 तारखेला श्रीची प्राणप्रतिष्ठापना खरेदी करायची होती, रिकामी करायची विनंती आहे. सर्व मुंबई कार्यकर्त्यांना विनंती आहे. अरे पर्यावरणाला हानी पोचणार नाही या उत्सवामध्ये, याची आयडियोलॉजी, हे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते कोपर खेळण्याचं इच्छापूर्ती मंडळ यांनी आज आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे.
यांचं विशेष सहकार्य आपल्या केशरी प्रतिष्ठानसाठी लाभलेलं आहे. म्हणूनच मंडळाच्या वतीनं इच्छापूर्ती कोपर खेळण्याचं मंडळ यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय केशरी प्रतिष्ठानच्या वतीनं. खरंच प्रत्येकामध्ये एक काहीतरी कलागुण, एक काहीतरी वेगळं असं काहीतरी असतं आणि म्हणूनच या मंडळाच्या माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बाप्पाचा उत्सव कसा साजरा करावा किंबहुना त्याची SOP काय असावी